नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण अंड्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। अंड्याची रस्सा भाजी। तर त्यासाठी आपल्याला साहित्य पाहूया। तर इथं सुकं खोबरं घेतलंय, खसखस घेतली आहे, तीळ घेतलेत, कांदे घेतलेत, आलं घेतलंय, लसूण घेतलाय, परत टोमॅटो, फुटाणा डाळ, हे सगळं वाटण आपल्याला छान भाजून घ्यायचंय आणि त्याची पेस्ट तयार करायची, वाटण तयार करायचे। तर आपली अंडी इकडे उकडत आहेत। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय। इथं तुम्ही पाहू शकता, इथं मी वाटण छान असं इथं पाहू शकताय। हे मस्त मी भाजून घेतले, तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे। हे वाटण एक तयार झालेलं आहे। तर आता आपण हे छान याची पेस्ट करणार आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि त्याचं आता आपण रस्सा भाजी कशी करायची ते पाहूया। याच्यामध्ये जरा थोडं गार झाल्यावरच आपण मिक्सरला पेस्ट करणार आहे आणि कोथिंबीर घ्यायची थोडी आणि ते आपली पेस्ट करून आता आपण रेसिपीला पुढे सुरुवात करूया। आता इथं आपण रस्सा करणार आहे, अंड्याचा रस्सा। तर इथं मी पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवले। आता त्याच्यामध्ये आपण हळद घालूया, थोडी हळद घालायची। प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता। लाल तिखट घालायचे, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आपण गॅस बंद करूया, तेल चांगलं तापलंय आपलं। बेडगी मिरची पावडर घालायची, मटन मसाला नाही तर किंवा चिकन मसाला घातला तरीच काही हरकत नाही। आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय। आणि गरम मसाला घालायचा आहे, थोडाच घालायचा आहे गरम मसाला घालूया आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आपण जे मगाशी वाटण तयार केलेलं आहे ते घालूया, ते घालणार आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे छान परतून घ्यायचे आपल्याला, तेल सुटस्तवर। हे आता छान तेल सुटस्तवर आपण परतून घेऊ। इथे तुम्ही पाहू शकताय, मसाला मी छान परतून घेतलेला आहे, तेल पण छान सुटलंय आपलं, पाहू शकता तुम्ही। आणि आता इथं आपल्याला गरम पाणी घालायचंय, गरम पाणी घालून घेणार आहे। छान मिक्स करायचे, कितपत तुम्हाला पातळ वाटते त्यानुसार तुम्ही करू शकता, घट्ट हवे असेल जेवढं घट्ट। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय। आता इथं तुम्ही पाहू शकताय, रस्स्याला छान आपली अशी छान उकळी आलेली आहे, पाहू शकताय तुम्ही। आता त्याच्यामध्ये आपल्याला अंडी घालायची। हे अंड्याचे काप आहेत, हे असे अंड्याचे काप करून मी ह्याच्यामध्ये सोडणार आहे, दाखवते तुम्हाला। हे असं वरनच त्याचे असे भाग करायचे आणि सोडायचे, एक असं सोडून घेणार आहे। आता इथं तुम्ही पाहू शकता, मी इथं सगळे अंडे असे घालून घेतलेले आहेत। आता मी मस्त सर्व करणार आहे आपले अंडा करी। तर इथं पाहू शकताय, मी मस्त सर्व केलं आहे आपली अंड्याची रस्सा भाजी, पाहू शकताय तुम्ही। आणि इथं जिरा राईस केलेला आहे। तर जिरा राईसची रेसिपी पण माझ्या यूट्यूब चॅनलला मी अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता, शीतल रेसिपी मराठीला। इथं भाकरी केलेली आहे ज्वारीची, तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता। आणि कांदा, लिंबू हवे असेल तर तुम्ही लिंबू पण ठेवू शकता। ते अशा प्रकारे आपली मस्त अंड्याची रस्सा भाजी कशी करायची तर ती रेसिपी आपली झालेली आहे। तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि अंडा बिर्याणी कशी करायची ते पण रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकतात। अंडा बिर्याणी शीतल रेसिपी मराठीला।